काही जे मिळालंय, घेतलंय, साठवलंय ते इथंच ठेवायचं. तरीसुद्धा हे मन भ्रमात पाडत राहतं, माया साठवायला प्रवृत्त करत राहतं, अभद्रते खायला लावायला लावतं, नको असणारं ते बोलायला लावतं. हे मन अंधकारामध्ये, असत्यामध्ये आणि मायेमध्ये जोपर्यंत अडकलेला आहे तोपर्यंत ते प्रत्येक जीवाला नाचवत राहणार आहे. यासाठी शास्त्राचं पठन पाहिजे, यासाठीच सद्गुरूंची साथ पाहिजे, संतांचं संगती पाहिजे. अन्यथा या ब्रह्मभावऱ्यातून बाहेर पडणं इतकी सोपी गोष्ट नाही. गंगातीरी आल्यानंतर काहीतरी एक सोडावं असा एक नियम असतो. जसं संत भेटीला किंवा संताच्या ठिकाणी आपण भेटलो, संतांना भेटलो, तेव्हा काहीतरी सोडावा असा एक नियम असतो. कळत न कळत कुणी काय काय सोडलं, त्यातल्या एका प्रभूजींनी मोबाईल सोडून दिला. घे गंगे. जसा लक्ष्मण वनवासाला चाललाय तसा मुख्य कोण वनवासाला चालला होता? राम. जसं पती आणि पत्नीमधला संवाद आणि त्याच्यातनं बाहेर पडलेलं तत्वज्ञान या सत्संगामधून सहजगत्या आपण गुरूंच्या कृपेनं आपण समजून घेतलं, तसा हा संवाद जो आहे तो सुद्धा प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे. मुलगा आणि आईमधला संवाद. मुलामध्ये काय गुण असावेत आणि आईमधले काय गुण असावेत, दोघांच्या मधली काय तत्व बाहेर पडतात. साजे काय जसं लक्ष्मण सोडून चाललाय तसं उर्मिलेचं हृदय हे भरून आलतं, दाटून आलतं. किती जरी केलं तरी ती दुसऱ्या घरची मुलगी आपल्या घरी आले, काहीच काळ झालाय लग्न होऊन, तरी सुद्धा तिचं हृदय दाटलंय. ज्याला लहानाचं मोठं केलंय, अंगा खांद्यावरती खेळवलंय, असा मुलगा वनवासाला जाणार आहे कळल्यानंतर त्या माऊलीचं हृदय किती भरून आलं असेल. दुःखद प्रसंग आहे. मायेच्या नजरेतून बघितलं तर अति दुःखाचा प्रसंग आहे, पण ज्ञानाच्या नजरेतनं बघितला तर महान तत्व बाहेर पडणारा प्रसंग आहे. जसा लक्ष्मण दबक्या पावलाने आपल्या पत्नीच्या रूममध्ये गेला, त्यावेळेला जशी निशब्द असं वातावरण होतं, तसंच ते वातावरण राम आपल्या आईच्या रूममध्ये जाताना होतं. दबक्या पावलाने राम कौशल्या मातेकडे चाललाय.
त्याची पावलांचं इतके सूक्ष्म आवाज कानावरती पडले आणि आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कधी काळी या पाऊलांची चाहूल एक आनंद, एक उत्साह आणि एक सौख्य देत होती. तीच पाऊल आहे, तोच आवाज आहे. पण आज काय आहे? हृदयामध्ये दुःख आहे, डोळ्यामध्ये अश्रूंचा बांध दाटून आलेला आहे. आणि अशा प्रसंगामध्ये त्या दोघांचं जे काही संभाषण होतंय इतकं सुंदररित्या होतंय ते बघा. माऊलीच्या अंतःकरणाला पूर आला होता दुःखाचा. मनामध्ये दुःखाची वादळे वाहत होती. आणि अशातच त्या पावलांचा आवाज येतोय आणि मातेच्या डोळ्यातून ढळाढळा अश्रू न कळत येत आहेत. कौशल्या म्हणून दाखवते रामाला, लहानपणी बालपणापासून या पावलांचा आवाज तर ऐकण्यासाठी हे कान तरसत होते. पण आज हा आवाज नको वाटतोय, नकोसा वाटतोय. राम गंभीर होता, आईचं दुःख समजत होतं. पण रामाच्या मुखातनं शब्द काय गेले? वडिलांची आज्ञा आहे आणि त्या आज्ञेपुढे मी काहीही करू शकत नाही. राज्याभिषेकाचा दिवस आहे, तू राजा होणार होतास. इतका आनंदी आनंद माझ्या हृदयात हे मला आभाळ सुद्धा ठेंगं वाटत होतं. आणि याच दिवशी हे असं घडावं. आणि हे याच दिवशी माझ्या नशिबात हे अश्रू का? राम आपल्या आईला समजून सांगतोय, नाही आई, हे नशीब नाही, हा धर्म आहे. काय धर्म आहे? तर वडिलांचं जे वचन आहे ते वचन मुलानं पाळलं पाहिजे, हा धर्म आहे. आधीच ममतेमध्ये दाटून आलेलं हृदय, त्यात राम धर्माची भाषा करतोय. प्रेमाचा राग आला आईला. आई म्हणते, पित्याचं वचन जर धर्म असेल तर आईचं दुःख हे काय अधर्म आहे का? ते धर्मात गणलं जात नाही? आईला दुःख देणं हा सुद्धा धर्मच आहे. पित्याचं वचन जर पाळणं हा धर्म असेल तर आईला जी पीडा होते ते काय अधर्म आहे का? मार्मिक आहे. हे सर्व वचनं मार्मिक आहेत. आपल्या संसारामध्ये प्रत्येकाला उपयोगी पडणारी, प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये एकदा तरी हा प्रसंग येतोच, तर त्यावेळेला हे शिकवण देणारी वचन आहेत. अरे बाळा, तुला मी 9 महिने माझ्या पोटात सांभाळलं, लहानाचं मोठं केलं,
माझ्या तळहातावरचा फोडासारखं मी तुला सांभाळलं आणि एका क्षणात तू मला सोडून जाणार, तेही 14 वर्षासाठी. आईच्या हृदयाला काय वाटत असेल? आणि कसं हे सहन करू मी? राम शांतपणे उत्तर देतोय, नाही आई, मी तुला सोडत नाही, तर तुझे संस्कार मी बरोबर घेऊन जातो आहे. आणि हे संस्कारच मला या वनामध्ये वनवास भोगत असताना माझं संरक्षण करणार आहेत. त्यामुळे तू सदैव माझ्या हृदयात अंग संग संस्कार रूपाने माझ्या बरोबर राहणार आहेस. संस्कार मुलांवरती वडिलांपेक्षा सुद्धा आईचे संस्कार हे खूप लवकर होतात. त्यामुळे आई मुळात संस्कारी नसेल तर मुलांवर काय संस्कार करणार आहे? म्हणून शास्त्राचं पठन पाहिजे. संस्कार कशाला म्हणतात ते माहीत पाहिजे. राम पुढे म्हणतोय, वडिलांचं वचन पाळणं हा धर्म आहे, सत्य आहे, आणि हे मला पाळावंच लागणार आहे. आई म्हणते सत्य. आणि माझ्या डोळ्यात हे अश्रू येतात, हे असत्य आहेत. माझं जे दुःख आहे हे असत्य आहे. कोड्यात सापडलेला, एकीकडे आईचं दुःख मी निवारण करू का वडिलांचं वचन मी पाळू? धर्म काय सांगतोय? म्हणून रामाला धर्मराजा म्हणतात. राम हाच धर्म आहे असं समजतात, कारण त्याचं संपूर्ण वागणं हे धर्माला धरून, सत्याला धरून आहे. ठीक आहे, तू तुझा धर्म पाळशील, पण माझं हृदय असं म्हणतंय की राजकुमार, तू एवढ्या मोठ्या ऐशोआरामात राहिलेला, तुला एवढीशी सुद्धा इजा होऊ नये म्हणून इतकी काळजी घेतलेली, आणि आज सर्वचा त्याग करून तुला वनवासात जात असताना तुला काटे लागतील. तुला भुकेला वेळेवर जेवण मिळेल का नाही? खायला वेळेवर मिळेल का नाही? खाशील तर काय खाशील? कुठे झोपशील? आणि जंगलामध्ये विविध प्राणी व्यापत हे तुला त्रास देतील. आईचं हृदय भरून 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 आलंय. तिला समजना झाले की काळजीपोटी काय बोलावं आणि काय नाही, कारण हा वियोगाचा क्षण आहे. आणि वियोग होत असताना दुःखामध्ये प्रथम पडते ती माया बाहेर पडते, आणि मग पडतं ते सत्य पडतं. पण मायेतच जर तुम्ही अडकून जर पडला तर सत्य मात्र बाहेर येत नाही. पुढच्या ह्या संवादामध्ये सत्य कसं बाहेर पडतंय ते बघा. ह्या काळजीची जी वाक्य आहेत, मीत हास्य रामाच्या मुखावर येते.
पण त्याच्याही डोळ्यात पाणी येते, कारण आईचं दुःख कोणत्या तरी मुलाला कसं बघवं असं वाटेल. तो सांत्वन करतोय आपल्या आईचं, अगं आई तुझे संस्कार आणि आशीर्वाद माझ्या मागे इतके मोठे आहेत की काटा जरी टोचला तरी मला मनापर्यंत दुःख होणार नाही. एखादी जखम जरी मला झाली तरी सुद्धा माझं मन खिन्न होणार नाही. मोठ्यातले मोठे श्वापच जरी समोर आले तरी तुझा आशीर्वाद मला त्याच्यापासून संरक्षित करील. दुःखद आईला समजून सांगतोय राम, पण धर्मही सोडत नाही. अरे रामा, तू राजा आहेस, आणि राजा म्हणजे त्या प्रजेचा धर्म असतो, धर्म शिकवणारा असतो. आणि राजा वनवासाला कसा जातो, राजा सिंहासन कसा सोडतो, आणि मग प्रजेला धर्म कसा शिकवणार राजा. ममता आणि मायेतील अनेक क्वेश्चन्स कौशल्याला पडलेले. राम सहज उत्तर देतोय, सिंहासनावर बसलो म्हणजेच राजा झालो का? सिंहासनावरती बसलो म्हणजेच मी राजा झालो का? आणि सिंहासनावर बसल्यावरच मी खरा एखादा इतिहास घडवीन का? राजा वनातही असलो, मी वनात जरी गेलो, वनवासाला गेलो तरी मी राजाच आहे आणि राजाच म्हणून राहणार आहे. राम जाऊ नये म्हणून सगळे प्रश्न आहेत. तिला वाटतंय राम जाऊ नये, कोणत्या ना कोणत्या प्रश्नात अडकेल आणि तो माझ्यापाशी थांबेल. सगळ्या प्रश्नाची इत्थंभूत उत्तर सहजगा त्या रामाच्या मुखात येत आहेत. आता मार्मिक प्रश्न टाकला, अरे तू जाशील, तू सहन करशील, माझा आशीर्वादही तुमच्या मागे आहे तू म्हणतोयस, संस्कारानं तुझं रक्षणही होईल, पण सीतेचं काय? त्या बिचारीनं काय केलं? राज महालात वाढलेली सुकुमार पोर, तिलाही वनवासाला तू घेऊन जाणार? एन केन मार्गानं रामाला अडवायचं चालू आहे. राम उत्तर देतोय, मनात जर पती असेल आणि खरी पतिव्रता असेल तर कोणतंच दुःख तिला शिवणार नाही, कारण मीच तिच्या बरोबर आहे. राम उत्तर काय देतोय? मनात जर पती असेल आणि ती खरी पतिव्रता असेल तर मी तर तिच्या अंगसंगच आहे, तिला दुःख व्हायचं कारणच नाही. पती सोडून जर इतर गोष्टी ज्याच्या मनात आहेत त्याला दुःख होणं साहजिक आहे, कारण पती सोडून जर मनामध्ये अनेक गोष्टी टाकलेल्या असतील, ऐहिक सुखदुःखाच्या असतील, नाही तर परपुरुष असेल, मग पती बरोबर असला काय नसला काय? संवाद इतके सुंदर आहेत भागवत कथेमध्ये की प्रत्येकाने असे संवाद खरंच वाचावेत, ऐकावेत, त्याचं मनन करावं, पठन करावं. एवढं विश्लेषण सुंदर आहे की आपल्या संसारामध्ये ते संपूर्णपणे उपयोगी आहे.
आता सगळ्याच प्रश्नाची तर उत्तर रामानं दिली. आता पुढे काय म्हणावं? शेवटी राम थांबत नाही हे तिच्या लक्षात आलं. आता राम म्हणजे धर्म आहे आणि तो धर्मच पाळणार, तो काही थांबणार नाही. मग सांग रामा, मी आई म्हणून काय करू? तुला अडवू का जाऊ देऊ? तू माझ्या जागी आहे असा विचार कर आणि सांग तूच की आई म्हणून मी काय करू? राम अजून मार्मिक उत्तर देतोय, तू जर रोखलंस मला तर राम तुझा राम राहणार नाही. बघ आता तूच काय करायचं. एका शब्दात ममता तुटली, एका शब्दात ज्ञान झालं, एका शब्दात सत्य कळलं आणि ममतेतनं कौशल्या बाहेर आली. जा रामा जा, तूच धर्म आहेस आणि तूच धर्म जर नाही पाळला तर धर्म पाळेल कोण? कौशल्यानेही मान्य केलं. आपलं मूल हॉस्टेलला घालायचंय, 100 नखरे. आईचं मन तर भरून आलेलं असते, पाठवू का नको, पाठवू का नको, पाठवू का नको. त्याच्या कल्याणासाठी धर्म पाळावा लागतो, जा म्हणून. पोरगं तिच्यावरचं हुशार असते. मिटली एकदाची किटकिट. घरी 100 रुपये मागत होतो, देत नव्हती, 5,000 दिले तर खर्चायला. घर हे बंधन वाटायला लागलंय मुलांना. फॉरेनमध्ये शिकणाऱ्या मुलांचा सर्वे करण्यात आला आणि त्याच्यातून अनेक मुलांच्या सर्वेक्षणातून 3 गोष्टी मुख्य कारणं कळली की मुलांना घर हे बंधन वाटते. दुसरं, फॉरेन हे चैनीची गोष्ट वाटते. तिथं प्रचंड पैसा आहे आणि एक मस्त लाईफ तिथं मला जगता येईल. जे आता आजकाल MBBS साठी, BDS साठी, MTS साठी फॉरेनला जातात, रशियाला जातात, युक्रेनला जातात, अनेक ठिकाणी जातात. इवन इंजिनिअरिंग करायला, पोस्ट ग्रॅज्युएशन करायला बरेच लोक जातात. यांचं सर्वेक्षण करण्यात आलं. म्हणजे मुलांचं पालन पोषण करावं याचं ज्ञान मात्र राहिलेलं नाही म्हणायला काही हरकत नाही. एक तर प्रचंड बर्डन दिलं जातं, नाहीतर इतकी सूट दिली जाते की त्यांना भोगण्यात, रत करण्यात कुठंतरी आई वडील उलट पालन पोषण करायला लागलेत. जसं आपल्या ह्या 5 सेशनमध्ये आपण एकच चर्चा करतोय, मुलानं मागितलं की द्यायला सुरुवात केली. इथंच कुठंतरी ममता आणि माया याच्यामध्ये अडकून तुम्ही सदैव मुलांच्या पायामध्ये एक प्रकारचा भोग असं म्हणल्यासारखं आहे. जा आईश कर, हे घे 100 रुपये. आणि राम काय म्हणतोय की मी जरी बाहेर गेलो तर तुझे संस्कार आहेत माझ्या मागे, तेच माझे संस्कार रक्षण करणार आहेत मला. जे रामाला सुद्धा कळलं की आपल्यावरती कुणी संस्कार केले, कोणते केले आणि कसे केले. आणि या संस्काराची जी पुंजी आहे, ही पुंजीच आयुष्यभर खरं तर टिकणार आहे. तुम्ही दिलेलं वडलोपार्जित दौलत, तुम्ही दिलेली वडलोपार्जित संपत्ती, तुम्ही साठवलेली माया, हे कितीही मुलाला दिलं तर फक्त मागे काय राहणार आहे?
तुम्ही दिलेला संस्कार मागे राहणार आहे, ही धनदौलत पण जाणार आहे, वडिलोपार्जित संपत्ती संपणार आहे. म्हणून कबीरांचं जे सकाळचं भजन होतं की आरशात पाहून चेहरा सुंदर आहे का नाही दिसतंय, मन मात्र दिसू शकत नाही. तर आत्मपरीक्षणाचा जो काही भाग आहे, तर मुलांना आत्मपरीक्षण कसं करावं याची शिकवण पालकांनी द्यायलाच पाहिजे. जोपर्यंत त्यांना आत्मपरीक्षण कळत नाही तोपर्यंत तुमचे कष्ट कधीच त्यांना कळणार नाहीत. तुम्ही जे मागाल तेव्हा देता, तेव्हा तुमच्याकडे आहेच आहे, त्यामुळे तुम्ही इझी आम्हाला देताय, तुमचं ते कर्तव्यच आहे. ही भाषा अलीकडे उत्स्फूर्तपणे चालू आहे, इथपर्यंत की मुलं काय काय, तुम्ही मला जन्मच का दिला, जर तुम्हाला आम्हाला पोषण करता येत नव्हतं, आम्हाला सांभाळता येत नव्हतं, तर तुम्ही आम्हाला जन्मच का दिलाय, इथपर्यंत भाषा बिघडली. सहज दिल्याचा परिणाम. राम म्हणजे धर्म, आणि धर्माचं पालन तो नाही करणार तर कोण करणार. कौशल्याला कळलं आणि सांगितलं, जा रामा जा, माझा आशीर्वाद आहे, तुला सुख लाभो, धर्म रक्षणासाठी तुला बल मिळो. राम खुश झाला, हास्य आलं, जरी हृदय दाटलेलं असेल, डोळ्यात पाणी असेल, पण शेवटी आज्ञा. कारण तिनं जर आज्ञा दिली नसती आणि त्याला तर जावं लागत होतं, तर कुठंतरी मन आईत अडकून बसलं असतं, ममतेत अडकून बसलं असतं, मायेत अडकून बसलं असतं. पण शेवटी आईनं परवानगी दिली. आई तुझे हे शब्द, आई तुझे हे शब्द माझा श्वास म्हणून नेहमी माझ्याबरोबर राहतील. राम वचन काय देतोय आईला, तू जे दिलेले शब्द आहेत, आशीर्वाद आहेत, हे माझ्याबरोबर श्वास म्हणून नेहमी राहतील, आणि या श्वासामुळे मी नक्की परत येईल आणि तुझ्या चरणामध्ये लीन होईल. हीच तर मोठी काळजी असते की माझं बाळ सुरक्षित राहावं, माझं बाळ कोणत्याही दुःखात न राहता मजेत असावं, आणि माझं बाळ माझ्याकडे परत यावं. या तिन्ही गोष्टींचं आश्वासन रामानं दिल्यामुळे कौशल्याचा ऊर जो दाटून आला होता, भरून आला होता, तो सैल झाला. रामावरती जसे आई वडिलांचे संस्कार झाले होते, तसे रामावरती गुरूंचे प्रचंड मोठे ज्ञानाचे धडे